श्री साम्राज्य न्यूज। भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएम हटाव देश बचाव मोहीम। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरना प्रदर्शन। ईव्हीएम हटाओ बैलेट पेपर लाओ और देश बचाओ या अंतर्गत भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने भारतातील 567 जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी धरणे प्रदर्शन करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसऱ्या चरणातील धरणा आंदोलन शैलेश साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आलाय। ईव्हीएम मशीनद्वारे निष्पक्ष, भयमुक्त व पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाहीत असा निकाल उच्च न्यायालयाने देऊन सुद्धा निवडणूक आयोग न्यायालयाचा अवमान करून पुन्हा ईव्हीएम मशीनने निवडणुका घेतायत। ईव्हीएम हटाओ लोकतंत्र बचाओ या मोहिमेअंतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जोरदार धरणा प्रदर्शन करण्यात आलाय। दरम्यान ईव्हीएम मशीन बंद नाही केली तर 31 जानेवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली निवडणूक आयोगाला लाखोच्या संख्येने घेराव घातला जाईल असं आंदोलकांनी निवेदनात म्हटलंय। यावेळी बामचे प्रभारी भीमराव बोराडे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिद्धांत बर्वे, बहुजन मुक्ती पार्टी महिला अध्यक्ष रंजना त्रिभुवन, मुकेश बाळ सराफ, किशोर खांडेकर, बालाजी मसुरे, त्याचबरोबर राष्ट्रीय अत्याचार निवारण संघाचे सुनैना हंडोरे, संगीता तांबवेकर, भारत मुक्ती मोर्चाचे राजेश बर्वे, आशा साळवे, सोफिया खान आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे समीर कुरेशी आदी मान्यवरांनी ईव्हीएम हटाओ लोकतंत्र बचाव संदर्भात आपलं मत नोंदवलं। यावेळी इंडियन लीगल असोसिएशन या वकील संघटनेचे ॲडव्होकेट जयस्वारजी, चंद्रकांत सोनावणे, प्रतीक मोहिते यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून समर्थन दर्शवला। श्री साम्राज्य न्यूज साठी सुरेश जगताप, ठाणे।